नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय फ्लॅक्सीड्स अर्थातच जवस चटणी. आता ही चटणी अतिशय उपयोगी किंवा गुणकारी म्हणता येईल. हेअर, स्किनसाठी चांगली असते. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर भरलेली अशी अतिशय उपयुक्त चटणी. घरी कशी बनवाल ते पाहूया. सगळ्यात अगोदर एका वाटीमध्ये आपण काय केलेलं आहे, फ्लॅक्सीड्स अर्थातच जवस घेतलेत स्वच्छ करून. साफ करून घ्या. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये हे जवस भाजून घ्यायचे. मंद आचेवर भाजून घ्या. भाजत असताना यावर थोडंसं पाणी शिंपडा. आता ही माझी ट्रिक आहे सगळ्यात महत्त्वाची, जेणेकरून जवस पटकन उडत नाहीत आणि ते अगदी खमंग खरपूस भाजले जावेत. म्हणून थोडेसे ओलसर केले की मग अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनटं आपण स्लो फ्लेमवर भाजून घेऊया. असं केल्यामुळे होतं काय, एकतर जवस खमंग भाजले जातात आणि पटापट कढईतून बाहेर पडत नाहीत. म्हणजे ही एक अगदी सोपी ट्रिक आहे, पण बऱ्याच जणांना माहिती नसते म्हणून सांगितलंय. आता बघा, पूर्ण ड्राय होईपर्यंत आणि आता जवस उडायला लागले की समजायचं की आपले जवस भाजून तयार झालेत. जवस भाजलेले एका ताटात काढून ठेवा. थंड झाल्यानंतर त्याची चटणी बनवा. आता तोपर्यंत काय केलंय, मिक्सरच्या जारमध्ये आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, साधारणतः 1 ते 2 गंठी. त्यानंतर 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि लागल तसं तिखट वापरूया. बॅडगी मिरची आहे, रंग चांगला येतो आणि खूप जास्त तिखटही होत नाही. आता अशा प्रकारे मिक्सरमध्ये सुरुवातीला एक पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर यामध्ये जे काही जवस आपण भाजून ठेवले होते ते ॲड करूया. थंड झालेले जवसाची चटणी बनवायची. गरम गरम जर वाटलं ते बऱ्याचदा व्यवस्थित वाटत नाही आणि अगदी त्याला घाम फुटल्यासारखा किंवा अगदी ओलसर होते आणि ती लवकर खराब होऊ शकते. म्हणून नेहमी जवस पूर्ण थंड झाले की मगच त्यापासून चटणी बनवा. अशा प्रकारे फायनली आता चटणी ग्राइंड करून घ्या. या पद्धतीने अगदी बारीक कोर्स जशी आवडते तशी करू शकता. थोडासा ओलावा येण्यासाठी चटणीमध्ये सगळ्यात शेवटी थोडेसे लसण टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या. अशा प्रकारे आपली जवसाची अतिशय हेल्दी चटणी तयार आहे. ही जवसाची किंवा फ्लॅक्सीड्स चटणी तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून साधारणतः 1 ते 2 महिने बाहेर ठेवली तरी चांगली राहते. नक्की ट्राय करा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. त्या अगोदर जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.